ही पूर्णपणे बंद केलेली आहे। यामुळे लाखो मिळकतदारांचं या ठिकाणी नुकसान होताना आज दिसतंय। अनेक ज्यांनी प्लॉट घेतलेले गुंठेवारी अशा अनेक लोकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, काही जणांच्या लग्नाचे विषय आहेत, काही जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या अडचणी आहेत। पण गुंठेवारी खरेदी विक्री सुरू होत नसल्यामुळे अनेक लोकांचं या ठिकाणी ते कसरत करत आहेत। तर आम्ही महाराष्ट्र शासनाला सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा या अगोदर हे सर्व निदर्शनास आणून दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, घंटा आंदोलन केलेलं आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे, पण सरकारला कुठल्याही पद्धतीची जाग येताना आज दिसून येत नाहीये। त्यामुळे संभाजी आरमारच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे। आम्ही शासनाला सर्व गुंठेवारी खरेदी विक्री धारकांच्या वतीने एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करा। हजारो लोक या संकटामध्ये अडकलेले आहेत। त्या सर्व संकटातून काढण्यासाठी, त्यांचा दुवा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, अजितदादा पवार असू द्या, यांना सर्वांना आम्ही विनंती करतो की लवकर गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करा। सोलापूर शहर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रभर गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया मागच्या 4 वर्षापासून बंद आहे आणि गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद असल्यामुळे लाखो मिळकतधारक अडचणीत सापडलेत। त्यांच्या लाख मोलाच्या प्रॉपर्टी कवडीमोल मातीमोल होण्याची वेळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे। या सगळ्या गोष्टीचा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासाठी संभाजी आरमारच्या वतीनं आज आपण हा धडक मोर्चा आयोजित केलेला आहे। या धडक मोर्चामध्ये सामील झालेल्या सगळ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, गुंठेवारी सोलापूर शहरातील सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे। महाराष्ट्रभर जरी हा विषय प्रलंबित असला तरी सोलापूर शहरातील साधारण 70% पेक्षा जास्त मिळकती या गुंठेवारी क्षेत्रामध्ये येतात। मग तो हद्दवाढ भागातील बाळ्याचा परिसर असू द्या, शेळगीचा परिसर असू द्या, अक्कलकोट रोड असू द्या, निलमनगरचा परिसर आहे, धुळे सोलापूर आहे, मजरेवाडी, सोरेगाव, देगाव रोड, अशा सगळ्या भागामध्ये म्हणजे शहराच्या चारी बाजूनी जे शहर वाढलेलं आहे अशा प्रत्येक ठिकाणी गुंठेवारीच्या मिळकती आहेत। या गुंठेवारी मिळकतीला सरकारनं मागच्या काळामध्ये परवानगी दिली। या गुंठेवारी मिळकतीची खरेदी विक्री झाली 7/12 उतार्यावर त्या मिळकतधारकांचं नाव आलं। या गुंठेवारी मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी वित्तीय संस्थांनी मोठ्या प्रकरणामध्ये अर्थसहाय्य केलं, कर्ज दिले आणि त्या गुंठेवारी मिळकती आज मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या आहेत। 7/12 उतार्यावर त्यांची नाव आहेत। या मिळकतीवर लोकांचा लाखो रुपयाचा बोजा आहे। हे सगळं असताना अचानकपणे सरकारनं गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला। आज तुमच्या बिल्डिंगी उभ्या आहेत, कुणाला कोविडच्या काळानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे हप्ते भरणे शक्य होत नाही। अशी परिस्थिती असताना एखाद्या मिळकतधारकाला त्याची मिळकत विकायची असेल तर ती मिळकत विकता येत नाही। आपली लाख मोलाची विकत असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती सध्या गुंठेवारी मिळकतधारकांची झाली आणि दुर्दैवानं सोलापूर शहरातील 70% लोकसंख्येचा हा प्रश्न असताना देखील या शहरातील लोकप्रतिनिधी, मग ते तिन्ही आमदार असतील, यापूर्वीचे खासदार असतील, आत्ताच्या खासदार आणि त्याआधी आमदार देखील होत्या, या सगळ्या लोकांचं या प्रश्नाकडे डोळे झाक आहे किंवा दुर्लक्ष आहे का त्यांना बिल्डर लोकांचे हितसंबंध जोपासायचे याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे। कारण गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद झाल्यामुळे ज्या नवीन लेआउट टाकलेले आहेत किंवा नवीन अपार्टमेंटची कामं सुरू आहेत त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। या बिल्डर लॉबी सांभाळण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाची राख रांगोळी करण्याचं घाणेरडं कारस्थान सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि अभिमानाने मला सांगायला अभिमान वाटतो की या सगळ्या प्रकाराविरुद्ध रस्त्यावरून लढणारी एकमेव संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारी संभाजी आरमार एक मतदानची एकमेव संघटना आहे की ज्यांनी या प्रश्नावर वारंवार आवाज उठवलाय, सरकारला धारेवर धरलाय। येणाऱ्या काळामध्ये आजच्या या धडक मोर्चानंतर लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचं गांभीर्य नाही समजलं तर येत्या काळामध्ये आपण या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, त्यांच्या ऑफिससमोर भजन आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेणार आहोत।